नमस्कार. मी API वाघ, कपिलनगर पोलीस स्टेशन. दिनांक 3/5/2026 चे पहाटे साधारण 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास सुबतनगर जो चौक आहे त्या ठिकाणच्या परिसरामध्ये एक म्हाडाचं LIG क्वार्टर आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन परिवार, ग्राउंड फ्लोअरला एक परिवार राहतोय आणि दुसरा जो आहे अपोजिट वाला तो वरती राहतोय. तर हे दोन परिवार त्या ठिकाणी राहत आहेत आणि यातला जो फिर्यादी आहे नरेश कडू नावाचा, तर त्या व्यक्तीचं कूलर लावलेलं आहे आणि त्या कूलर ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या कूलरचं पाणी खाली पडत होतं आरोपीच्या घराच्या समोर. त्याच्यामुळे त्याच्यावरून पहाटे 3च्या सुमारास आरोपीने फिर्यादी जो आहे नरेश कडू याला बोलावून ते पाणी त्या ठिकाणचं पुसायला सांगितलं आणि तो पुसत असताना त्या ठिकाणी त्यांची मग शाब्दिक बाचाबाची, शिवीगाळ झाली आणि त्याचं रूपांतर मारामारीत झालं. त्यावेळी त्याचा भाचा जो आहे नरेश कडूचा, यातील फिर्यादीचा, अंकित नांदुरकर, वय 28 वर्ष आहे त्याचा, तोही खाली आला आणि त्यावेळेला यातील जो आरोपी आहे त्यानं त्याच्या घरातले इतर कुटुंबीय सुद्धा होते, त्या सर्वांनी मिळून या दोन व्यक्तींना, फिर्यादी, त्याचा भाचा अंकित नांदुरकर आणि त्याच वेळेला त्याची आई सुद्धा नरेश कडूची आलेली होती खाली, तर त्यांना शिवीगाळ केली, त्याचप्रमाणे हाताबुक्कीनं मारहाण केली आणि ह्याच्यामधला जो एक मेन आरोपी आहे त्याचा नातेवाईक असलेला दुसऱ्या आरोपीनं चाकूनं त्या ठिकाणी नरेश कडू आणि त्याचा भाचा अंकित नांदुरकर याच्यावर वार केले आणि त्याच्यामध्ये नरेश कडू आणि अंकित नांदुरकर हे जखमी झाले. अंकित नांदुरकर हा गंभीर जखमी झाला. त्याला हे भांडण झाल्यानंतर दोन्ही परिवार आपापसात आपल्या लोकांना, आपापल्या कुटुंबियांना, जखमींना घेऊन ते दवाखान्यात गेले होते. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली पोलीस स्टेशनला, असे भांडण झाले. आमचे रात्रपाळीचे जे PSI WPSI होत्या, PSI शिवाली मॅडम, त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट केला. त्यावेळी त्यांना समजलं की नरेश कडू हे जे फिर्यादी आहेत ते आणि अंकित नांदुरकर यांना मेयोला त्यांचं कुटुंब घेऊन गेलेलं आहे आणि जो दुसरा यातला आरोपी आहे तो सुद्धा गजबे हॉस्पिटलला ऍडमिट आहे. अशा माहितीवरून मग सदरची माहिती आम्हाला समजल्यानंतर मग मी स्वतः माझे इतर PSI नालटे साहेब, त्याचप्रमाणे इतर स्टाफसह आम्ही मेयो हॉस्पिटलला गेलो. त्यानंतर गजबे हॉस्पिटललाही व्हिजिट केलं, जखमींचे बयान घेतले आणि जखमींच्या बयानावरून त्या ठिकाणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. नरेश कडू हा फिर्यादी जो आहे ह्याच्या बयानावरून कपिलनगर पोलीस स्टेशनला CR नंबर 293/26 कलम 109(1) आणि इतर विविध BNS कायद्याची कलम, या कलमाप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास आता चालू आहे. बरोबर. याच्यामध्ये दोन्ही पार्टींच्या तक्रारीवरून परस्परांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत आणि दोन्ही पार्टीचे म्हणजे नरेश कडू फिर्यादी आणि त्यांचा भाचा हे सुद्धा मेयो हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. ते उपचार चालू आहेत त्यांचे. आणि जे अपोजिट पार्टी आहे त्यामधला रोहन गजबी हा सुद्धा गजबे हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट आहे आणि उपचार घेत आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेणं चालू आहे आणि इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे.